आज सकाळी जळालेला ऊस भरून ट्रक शेतातून गावात आली होती, तर आल्याबरोबर कुलंटचा पाईप फुटला. कुलंटचा पाईप फुटल्यामुळे लगेच लातूरला जाऊन आणावा लागत होता. मग त्याच्यामुळे मी लगेच गाडी घेतली आणि तात्काळ लातूरला गेलो. रस्त्याने जाताना आणखी एक ऊसाचा ट्रॅक्टर उभा राहिलेला दिसला. लातूरला जाताना रस्ते खराब, काही ठिकाणी नवीन रस्ता झालेला आहे. अशा रस्त्याने कसं तरी लातूरला पोहोचलो. लातूरला पोहोचल्यानंतर पहिल्यांदा पाईप घेण्यासाठी दुकानामध्ये गेलो. दुकानामध्ये गेल्यानंतर तिथल्या दुकानदाराला हा पाईप फुटलेला आहे, असा पाईप पाहिजे असं सांगितलं व हा पाईप दाखवला. दाखवल्यानंतर आम्हाला नवीन पाईप भेटला. नवीन पाईप घेतल्यानंतर त्या पाईपाचे पैसे दिले व तिथून आम्ही पुढच्या दुकानाकडे निघालो. या ठिकाणी आम्हाला ऑइल पण घ्यायचं होतं, कारण ट्रकमधलं ऑइलसुद्धा थोडं कमी झालेलं होतं. तर ऑइल घेण्यासाठी आम्ही एका दुकानामध्ये गेलो. दुकानात गेल्यानंतर आम्हाला 2 प्रकारचे ऑइल दाखवण्यात आले. त्यामध्ये आम्हाला जे पाहिजे ते आम्ही एक ऑइल घेतलं. ऑइल आणि गावाकडे निघालो. गावात आल्याबरोबर सुरुवातीला ट्रकचा कुलंटचा पाईप बसवला. पाईपची फिटिंग केल्यानंतर ट्रकमधील ऑइलसुद्धा लेवल कमी झालेली होती, तर ऑइल पण टाकून घेतलं. ऑइल टाकल्यानंतर वॉटर लेवल कुलंटची करून घेतली. त्यासाठी कुलंटमध्ये पाणी पण टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर गाडी चालू झाली. शेतकरी आणि ट्रक मालकाचं आयुष्य असंच असतं. लाख संकटं आली तरी थांबायचं नसतं. आजचा दिवस तणावाचा पण शेवटी समाधानाचा गेला, कारण ऊस वेळेत कारखान्यामध्ये पोहोचला.